भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश भूषण गवई यांनी शपथ घेतली। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना ही शपथ दिली। आपल्या सर्व मराठी जनांसाठी अभिमानाची बाब म्हणजे भूषण गवई हे मराठी आहेत। अमरावती येथे जन्मलेल्या भूषण गवई यांचं वकिलीचं शिक्षण नागपूर येथे झालं। त्यानंतर 1987 साली त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली। 2003 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि नंतर 2019 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी त्यांना संधी मिळाली। अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे, जसं की भारताने रद्द केलेलं कलम 370 ही भारत सरकारची कृती योग्य होती या खटल्याचा भूषण गवई हे एक महत्त्वाचा भाग होते। त्यानंतर प्रशांत भूषण यांच्या विरोधातला अवमानाचा खटला, त्याच्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खटला आणि त्याच्याही आधी नोटबंदी ही कृती योग्य होती असा सांगणारा जो खटला झाला होता, या सर्व खटल्यांचा भूषण गवई हे एक महत्त्वाचा भाग होते। आपल्या सर्व मराठी लोकांसाठी अभिमानाची बाब म्हणजे आत्तापर्यंत भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळणारे भूषण गवई हे 5वे मराठी माणूस आहेत। भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा।